हगवणे गायकवाड प्रकरणामध्ये आता सुपेकर अडचणीत आलेले आहेत। सध्या ते निशाण्यावर आहेत। पाहूयात। सरकारने जालिंदर सुपेकरांना साइड पोस्टला टाकलंय। सुपेकरांवरील आरोपांची चौकशी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साइड पोस्टला टाकलेला आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली जाईल। जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआय कडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे। गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानिया यांची माहिती। पहिलं तर ती बातमी अशी होती की 500 कोटी रुपये त्यांनी मागितले त्या कैद्याकडनं। तर मला पहिलं तर ती बातमी पटेना, म्हणून मी त्यांच्याकडनं खात्री करून घेतली। तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा सुपेकर त्या कैद्याला भेटायला आले ते म्हणाले, तुझ्याकडे 1,500 कोटीची तुझी संपत्ती आहे हे मला माहिती आहे, मग त्यातले जर 550 550 कोटी तू मला दिलेस तरच तू जेलमधनं बाहेर येशील, नाहीतर इथे सडशील। 3.5 तास हे त्या जेलमध्ये बसून होते। जालिंदर सुपेकर यांच्या आरोपांवर माध्यमांसमोर त्यांचा बोलण्यास नकार। कैदी गायकवाडकडे 550 कोटींची मागितल्यासह सुपेकर यांच्यावर 6 मोठे आरोप। जालिंदर सुपेकर यांच्याकडून 2 वर्षात तब्बल 102 कारागृह कर्मचाऱ्यांच्या बदल्या। अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांचा बदल्यांमध्ये रेकॉर्ड। कारागृह विभागवार बदलीमध्ये सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी लाखो रुपये घेतल्याचा आरोप। पैशाने सगळ्या यंत्रणा प्रभावित केल्या जातात। हगवणे कुटुंबियांचे पोलीस खात्यामध्ये अनेक ओळखीचे अधिकारी आहेत। सुषमा अंधारेंचा आरोप। शशिकांत चव्हाण यांच्यावर झालेले आरोप हगवणे प्रकरणामध्ये लिंक आहे ते तपासलं पाहिजे। तसंच शशिकांत चव्हाणांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी, सुषमा अंधारे यांची मागणी। गडगंज जो पैसा आहे, पैशाने या सगळ्या यंत्रणा प्रभावित केल्या जात आहेत। दुसरीकडे हगवणे कुटुंबाचे जसे राजकीय वरदहस्त त्यांच्यावर आहे, अनेक राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत, तसेच पोलीस खात्यात अनेक अधिकारी त्यांच्या ओळखीचे आहेत। हगवणे कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही, शशिकांत चव्हाणांचं स्पष्टीकरण। माझ्यावरील आरोप चुकीचे आणि अर्धवट माहितीच्या आधारे सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाणांनी पत्रक काढत आरोप फेटाळले। शशिकांत चव्हाण खडक पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ निरीक्षक। शिवरायांच्या काळामध्ये हगवणे कुटुंब असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कडेलोट केला असता। आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। कडेलोट करण्याची मानसिकता आणि सजा ही छत्रपती शिवाजी राजे देत होते। हगवणे काही जर त्या कालावधीत असते तर शिवाजी राजांनी पहिल्यांदा यांचा कडेलोट केला असता। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास। हगवणे जेसीबी विक्री गैरव्यवहार प्रकरणी शशांकच्या मित्राला बेड्या। जेसीबी शशांक हगवणेच्या ताब्यात देण्यासाठी रिकव्हरी एजंट सोबत मध्यस्थी भोवली, तर जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणेला 1 दिवसाची पोलीस कोठडी।